सध्या ऊन प्रचंड आहे, त्यामुळे आपल्याला वाटत असेल की ऊन एवढं आहे तर पाऊस केवढा असेल. पण थांबा, हवामान तज्ज्ञांना वर्तवलेला जो अंदाज आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. हवामान तज्ज्ञांना सांगितलेलं आहे की यंदा कमी पाऊस पडणार आहे. पाहूया. हवामान तज्ज्ञ आर्थ्रिय शेट्टी यांच्या अंदाजानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून भारतात दाखल होऊ शकतो, पण त्यानंतर मात्र पावसामध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच पावसाची सुरुवात चांगली होईल, पण लगेच काही दिवस पाऊस गायब सुद्धा होऊ शकतो. आणि यामागचं मोठं कारण म्हणजे प्रशांत महासागरात तयार झालेली अल निनोची स्थिती, ज्याचा थेट परिणाम भारताच्या पावसावर होतो. आणि त्यातच मराठवाड्यासाठी मात्र थोडी चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण इथे मान्सून उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे आणि एकूणच पावसाचं प्रमाण सुद्धा मराठवाड्यात कमी राहू शकतं. आता एकंदरीतच मराठवाड्यासाठी दिलासादायक गोष्ट काय, ती म्हणजे दुष्काळासारखी गंभीर परिस्थिती होणार नाहीये. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 1-2 वेळा जोरदार पाऊस कोसळू शकतो. यंदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता सुद्धा कमी आहे, पण एखादा महिना अतिवृष्टीचा जोर दिसू शकतो. एकूणच पाऊस सरासरीपेक्षा थोडा जास्त असणार आहे, पण त्याची टायमिंग आणि पॅटर्न मात्र अनिश्चित असेल. त्यामुळे यंदाचा पाऊस कधी टेन्शन देणारा ठरणार आहे तर कधी दिलासा देणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.